कोल्हापूर शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत अर्थनीतीवर विशेष मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते PS कांबळे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या अर्थनीतीचा सखोल उहापोह केला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. आपल्या भाषणात बोलताना PS कांबळे यांनी डॉक्टर आंबेडकर हे केवळ सामाजिक क्रांतिकारक नसून एक प्रख्यात अर्थतज्ज्ञ होते असे अधोरेखित केले. त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे शिक्षण घेत भारताच्या आर्थिक रचनेचा सखोल अभ्यास केल्याचं सांगितलं. ब्रिटिशकालीन आर्थिक धोरणांवर टीका करताना शेती व औद्योगिक विकासावर झालेल्या परिणामांचा त्यांनी उहापोह केला. एक व्यक्ती एक मत ही लोकशाहीची संकल्पना तसेच केंद्र राज्य आर्थिक संतुलनासाठी वित्त आयोगाची गरज यावर त्यांनी प्रकाश टाकला. आजच्या काळातील आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि ग्रामीण शहरी दरी लक्षात घेता डॉक्टर आंबेडकरांचे विचार अत्यंत उपयुक्त असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. समावेशक विकास आणि सामाजिक आर्थिक न्यायासाठी त्यांच्या अर्थनीतीची अंमलबजावणी आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. या कार्यक्रमाला माजी आमदार राजू वावळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, उत्तम कांबळे, सुभाष देसाई, दुर्वास कदम, DG भास्कर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.